कांदा एक्सप्रेस शेतकऱ्यांनी अडवली आहे। प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर कांदा एक्सप्रेस समोर आडवे झालेत। अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। गाडीमध्ये सडलेले कांदे भरल्याचा त्यांनी आरोप केलाय। गाडीत भरलेल्या कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा अशी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या वतीने केली जाते। राज्यातला जो साठवलेला कांदा आहे, बफर स्टॉक आहे, तो कांदा देशातल्या इतर विविध राज्यांमध्ये पाठवला जाणार आहे। एर्नाकुलम, गुवाहाटी, दिल्ली या भागांमध्ये हा कांदा पाठवला जाणार आहे आणि जी कांदा एक्सप्रेस हा कांदा घेऊन जाणार आहे त्या कांदा एक्सप्रेसला अडवण्यात आलेला आहे। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। संदीप, प्रहार संघटनेची या सगळ्या संदर्भात नेमकी काय भूमिका आहे, काय आक्षेप आहेत त्यांचे? प्रज्ञा, खरं तर कांदा एक्सप्रेस ही जी आहे ती परवा रात्री 12 वाजता इथे दाखल झालेली आहे आणि ती जी ट्रेन आज दिल्लीकडे रवाना होणार होती। आज दिवस सकाळपासून इथं कांदा लोड झाला, मात्र आता एकदम यावेळेला आता अधिकारी जे आहेत, EWCचे अधिकारी असतील, नापेडेचे अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी असतील, ते इथे आले आणि आता ते झेंडा दाखवण्याच्या तयारीत होते आणि गाडी इथून रवाना करण्याची तयारी सुरू झालेली होती। याच वेळी प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर आहेत, ते आले आणि त्यांनी थेट रेल्वे पुढे आडवे होऊन ही गाडी मी दिल्लीला जाऊ देणार नाही, या गाडीमध्ये कांद्याचा सडलेला कांदा गाडीमध्ये भरलेला आहे। तसंच हा इथला नाशिक जिल्ह्यातील कांदा नाहीच आहे, हा दुसऱ्या राज्यातून इथे नाशिकमध्ये मागवला आहे आणि त्यानंतर हा कांदा जो आहे हा दिल्लीच्या याच्या एक्सप्रेसमध्ये भरून दिल्लीकडे रवाना केला जात आहे। यामुळे होणार काय तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव येथे घसरण्याची शक्यता आहे, असा आरोप जो आहे तो गणेश निंबाळकर यांनी केलेला आहे। आणि गणेश निंबाळकर आता ज्या अधिकाऱ्यांसोबत त्याचे शाब्दिक बाचाबाची देखील झाली, त्यानंतर अधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी पोलीस बोलवले आहेत आणि आता ते गणेश निंबाळकर यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया करत आहेत। मात्र ते आताही गणेश निंबाळकर जे आहे ते त्यांच्या गाडी पुढे जाऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत। गाडीतला जो कांदा आहे तो कांदा आम्हाला फोडून दाखवा, गाडीत भरलेला जो कांदा आहे तो खराब आहे, सडलेला आहे। ज्या प्रतीचा कांदा दिल्लीला पाठवायला पाहिजे होता तो न पाठवता सडलेला आणि बारीक साईज असलेला कांदा जो आहे तो दिल्लीला पाठवला जात आहे। हा कांदा मुळात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नाहीच आहे, हा जो आहे इतर राज्यातून इथे मागवला आणि तोच गोण्यांमध्ये भरून हा दिल्लीकडे रवाना करत असल्याचा आरोप गणेश निंबाळकर यांचा आहे। प्रज्ञा। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। किसानों का प्याज वैसे का वैसा है, ये सड़ा हुआ प्याज जो MP के किसानों का यहाँ पर निगलेक्ट किया हुआ प्याज है, रॉ प्याज है, उसके लिए ट्रेन है कि पूरी जो ट्रेन है 1 mm से लेकर 10 mm तक का प्याज है और इस 10 mm के लिए यहाँ पर बैग दिखाई जा रहा है और किसानों के लिए कुछ नहीं है। किसानों का प्याज वैसे का वैसा है, ये सड़ा हुआ प्याज जो MP के किसानों का यहाँ ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.